व्हेरी गुड मॉर्निंग. वेलकम ऑल ऑफ यू. तर आतापर्यंत आपण डिटर्मिनंट मॅट्रायसेस चॅप्टर डिस्कस करतोय. आपलं सेकंड चॅप्टर मॅट्रायसेस चालू झालंय. त्याच्यामध्ये आधी आपण 11चा पोर्शन बघतोय. स्टँडर्ड 11चा डिटर्मिनंट अँड मॅट्रायसेस. तर आपण डिटर्मिनंट्स ऑलरेडी कंप्लीट केलाय. हाऊ टू फाइंड आउट व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट, 2/2 ची व्हॅल्यू, 3/3 डिटर्मिनंटची व्हॅल्यू. सो नंतर आपण डिस्कस केले मायनर्स अँड कोफॅक्टर्स, how to find out minor and cofactor. Then we saw the properties of determinants. आपण 7 properties पाहिल्या. आता पुढचा पार्ट आहे मॅट्रायसेस. मॅट्रायसेसचे हे सर्व पॉइंट्स आपण डिस्कस करणार आहे. 11th मध्ये आहेत मॅट्रिक्सची डेफिनेशन, त्याचे टाइप्स आणि नंतर त्याच्यावरती असलेले ऑपरेशन, ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन. हा 11th स्टँडर्डचा पार्ट आहे. आणि मॅट्रिक्सचा इन्व्हर्स काढणे आणि त्याचं अप्लिकेशन हा स्टँडर्ड 12चा पार्ट आहे. तर डेफिनेशन जी आहे मॅट्रिक्सची, इट इज अ रेक्टँग्युलर अरेंजमेंट ऑफ नंबर्स इन m rows and n columns enclosed in square bracket or round bracket. जसं फॉर एक्झाम्पल इथं मी हे 6 नंबर्स दिलेत, 1 2 3 4 5 6. यांना रो वाईज आणि कॉलम वाईज अरेंज केले. रो म्हणजे आडव्या रांगा, कॉलम म्हणजे हे उभे स्तंभ. सो रो 1 R1 आपण त्याला म्हटले आणि रो 2 ला R2 म्हटले. अशा टोटल 2 रो आहेत आणि इथं 3 कॉलम आहेत. R1 R2 2 रो, C1 C2 C3 3 कॉलम. अशा पद्धतीनं जेव्हा आपण रेक्टँग्युलर अरेंजमेंट करतो नंबरची, त्याला म्हणायचं मॅट्रिक्स. आणि मॅट्रिक्सची जी ऑर्डर आहे ती असते किती रो आहेत आणि किती कॉलम आहेत ते आपण लिहितो. तर पहिला जो या मॅट्रिक्सची ऑर्डर आपण लिहिलेली आहे 2/3. हा क्रॉस म्हणजे त्याला वाचताना आपण बाय म्हणायचं. 2/3 म्हणजे काय? 2 रो आणि 3 कॉलमचा मॅट्रिक्स. असा मॅट्रिक्स ज्याच्यामध्ये 2 रो आहेत, 2 आडव्या रांगा आहेत आणि 3 उभे स्तंभ आहेत, 3 कॉलम आहेत. ओके, सच दिस इज कॉल्ड एज ऑर्डर ऑफ द मॅट्रिक्स. तर तसंच या वरच्या मॅट्रिक्स मध्ये m रोज आहेत आणि n कॉलम्स आहेत. तर या मॅट्रिक्सची ऑर्डर काय होईल? m/n. ठीक आहे. जसं आता याचे टाइप्स टाइप्स बघू मॅट्रिक्सचे. रो मॅट्रिक्स पहिला टाइप आहे. इट हॅज एक्झॅक्टली ओनली वन रो. हे जे सर्व मॅट्रिक्स आहेत रो मॅट्रिक्स, याच्यामध्ये एकच रो असते R1. कॉलम मात्र वेगवेगळे असू शकतात. जसं इथं 1 कॉलम आहे, इथं 2 कॉलम आहेत, इथं 3 कॉलम आहेत. पण रो एकच असणार. त्याला म्हणायचं रो मॅट्रिक्स. दुसरा टाइप कॉलम मॅट्रिक्स. इट हॅज ओनली वन कॉलम. एकच कॉलम असतो. रो किती असू शकतात? 1 2 2 रो आहेत. इथं 1 2 3 3 रो आहेत. इथं 2 1 रो आहे. पण कॉलम मात्र एकच आहे. अशा मॅट्रिक्सला म्हणायचं कॉलम मॅट्रिक्स. आता बघा, रो मॅट्रिक्सची ऑर्डर नेहमी 1/n या टाइपची असते. कारण तिथं नंबर ऑफ रोज नेहमी 1 असतात आणि बाय n, n म्हणजे नंबर ऑफ कॉलम्स. कॉलम वेगवेगळे असू शकतात. तर हा पहिला मॅट्रिक्स 1/1, 1/2, तिसरा 1/3. नंतर यांची ऑर्डर 2/1, 3/1, 1/1. तर कॉलम मॅट्रिक्सची ऑर्डर नेहमी n/1 या टाइपने आपण दाखवतो. तिसरा टाइप आहे झिरो ऑर नल मॅट्रिक्स. ऑल एलिमेंट्स आर झिरो अँड डिनोटेड बाय कॅपिटल O. मॅट्रिक्स मधले सर्व एलिमेंट जर झिरो असतील, त्याची ऑर्डर काही पण असू शकते. तर अशा मॅट्रिक्सला आपण म्हणायचं झिरो ऑर नल मॅट्रिक्स. नेक्स्ट टाइप नंबर 4, स्क्वेअर मॅट्रिक्स. स्क्वेअर मॅट्रिक्स मध्ये नंबर ऑफ रोज इक्वल टू नंबर ऑफ कॉलम्स, म्हणजे m इज इक्वल टू n असं आपण म्हणू शकतो. 1/1, 2/2, 3/3. म्हणजे 2 रो 2 कॉलम, 3 रो 3 कॉलम, अशा पद्धतीनं. आता बघा, एलिमेंट्स दाखवताना आपण असे दाखवतो A11, A11, A12, A21, A22. याचा अर्थ काय होतो की हे जे एलिमेंट्स आहेत, R1 R2 रो आणि कॉलम 1 कॉलम 2. तर जेव्हा मी असं म्हणतो A11, तर पहिला 1 दाखवतो रो नंबर आणि दुसरा 1 दाखवतोय कॉलम नंबर. जेव्हा मी म्हणतो A12, तर पहिला रो आणि दुसऱ्या कॉलम मधला एलिमेंट A12. ठीक आहे. अशा पद्धतीनं याला इन जनरल आपण AIJ असं डिनोट करतो. जसं इथं बघू शकता तुम्ही.
आता हे जे सर्व एलिमेंट्स आहेत A11, A22, A33 दे आर कॉल्ड एज डायगोनल एलिमेंट्स. जिथं रो नंबर आणि कॉलम नंबर सारखा असतो. तर या मॅट्रिक्स मध्ये बघा इथं एक्झाम्पल मध्ये A11, A22, A33 हे जे तिन्ही एलिमेंट्स आहेत हे कसे हे काय डायगोनल एलिमेंट्स. ओके. आणि जर का हे I इज नॉट इक्वल टू जे म्हणजे रो नंबर कॉलम नंबर इक्वल नसेल, म्हणजे हे जे उरलेले 6 एलिमेंट आहेत A12, A13, A23, A21, A31, A32 यांना आपण म्हणतो नॉन डायगोनल एलिमेंट्स. एकदम सोपं आहे. डायगोनल एलिमेंट्स मध्ये रो नंबर कॉलम नंबर सारखाच असतो. A11, A22, A33. पहिला रो पहिला कॉलम, दुसरा रो दुसरा कॉलम, तिसरा रो तिसरा कॉलम. हे 3 एलिमेंट्स आहेत यांना आपण म्हणतो डायगोनल एलिमेंट्स. आणि नॉन डायगोनल एलिमेंट्स म्हणजे उरलेले हे 6 खालचे 3 आणि वरचे 3. नंतर जर एखादा एलिमेंट आपण Aij घेतला ज्याच्यामध्ये I लेस दॅन जे, I म्हणजे रो नंबर असतो आणि जे म्हणजे कॉलम नंबर असतो. तर रो नंबर जर स्मॉलर असेल कॉलम नंबर पेक्षा तर हे जे एलिमेंट्स आहेत हे असे असतात A12, A13, A23. हे जे वरचे 3 एलिमेंट. ओके. A12, A13, A23 याच्यामध्ये यांचा रो नंबर स्मॉलर आहे आणि कॉलम नंबर मोठा आहे. आणि हे जे सर्व एलिमेंट्स आहेत यांना आपण म्हणतो एलिमेंट्स अबोव्ह द डायगोनल, डायगोनलच्या वरचे. ओके. आणि जिथं रो नंबर ग्रेटर दॅन कॉलम नंबर आहे, जसं A21, A31 आणि A32 हे जे 3 एलिमेंट्स आहेत, या 3 एलिमेंट्सला आपण म्हणणार एलिमेंट्स बिलो द डायगोनल, डायगोनलच्या खालचे. ओके. आणि हे जे आहेत A11, A22, A33 यांना आपण म्हणतो डायगोनल एलिमेंट्स. तर डायगोनल एलिमेंट्स, एलिमेंट्स अबोव्ह डायगोनल, एलिमेंट्स बिलो द डायगोनल. आलं लक्षात? आता एक पुढचा 5वा टाइप आहे डायगोनल मॅट्रिक्स. याच्यामध्ये हे जे डायगोनल एलिमेंट्स असतात हे नॉन झिरो असतात. सॉरी अदर दॅन झिरो असू शकतात किंवा झिरो असू शकतात. पण जे नॉन डायगोनल एलिमेंट्स आहेत ते नेहमी झिरो असतील. ओके. नॉन डायगोनल एलिमेंट्स म्हणजे काय? हे जे डायगोनल आहे 1, 2 सोडून उरलेले सर्व झिरो असायला पाहिजे. हे 3 झिरो, हे 3 खालचे झिरो. हे 3 झिरो, हे 3 झिरो. डायगोनल एलिमेंट्स मध्ये झिरो असू शकतो किंवा नॉन झिरो असू शकतो. तर याची प्रॉपर्टी अशी आहे की डायगोनल मॅट्रिक्स मध्ये नॉन डायगोनल एलिमेंट्स आर झिरो. डायगोनल एलिमेंट्स कॅन बी झिरो और दे कॅन बी नॉन झिरो. नेक्स्ट 6 टाइप 6 स्केलर मॅट्रिक्स. स्केलर मॅट्रिक्स हा आहे डायगोनल मॅट्रिक्सच आहे. म्हणजे इथं नॉन डायगोनल एलिमेंट झिरोच येणार. पण जे डायगोनल एलिमेंट्स आहेत ते इक्वल असतात, सेम असतात. तर अशा मॅट्रिक्सला आपण म्हणणार स्केलर मॅट्रिक्स. युनिट और आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये काय आहे की हा पण एक स्केलर मॅट्रिक्स आहे आणि याच्यामध्ये जे डायगोनल एलिमेंट्स आहे तो असतो नेहमी 1 1 1 1 1 1. बाकीचे हे नॉन डायगोनल तर झिरोच राहतील. तर हा 1001 जो मॅट्रिक्स आहे त्याला आपण I2 पण म्हणतो. I2 म्हणजे आयडेंटिटी मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 2. आयडेंटिटी मॅट्रिक्सला आपण कॅपिटल आय ने डिनोट करतो. हा 3x3 वाल्याला आपण I3 म्हणतो. ओके. नेक्स्ट टाइप नंबर 8 अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स. एव्हरी एलिमेंट बिलो द डायगोनल इज झिरो. डायगोनल एलिमेंटच्या खालचे जर झिरो असतील तर त्याला म्हणायचं अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स. एलिमेंट्स अबोव्ह द डायगोनल आर झिरो त्याला म्हणायचं लोअर ट्रायंगुलर मॅट्रिक्स. म्हणजे डायगोनलच्या वरचे एलिमेंट झिरो असतील तर त्याला नाव दिले लोअर ट्रायंगुलर मॅट्रिक्स. आणि ट्रायंगुलर मॅट्रिक्स म्हणजे अप्पर ट्रायंगुलर आणि लोअर ट्रायंगुलर दोघांचे कॉम्बिनेशन. 11वा टाइप सिमेट्रिक मॅट्रिक्स. सिमेट्रिक मॅट्रिक्स मध्ये ही कंडिशन भेटते आपल्याला Aij इज इक्वल टू Aj. इथं दोन एलिमेंट सारखे असणार ज्यांचा रो नंबर कॉलम नंबर इंटरचेंज झालाय. म्हणजे A12 इज इक्वल टू A21. A12 म्हणजे हा एलिमेंट आणि A21 म्हणजे हा एलिमेंट. जसं इथे बघा एक्झाम्पल मध्ये 4 4 सारखा आहे. तसंच A13 इक्वल्स टू A31 हा एलिमेंट 5 5 सेम आहे. तसंच A23 इज इक्वल टू A32 हा पण 6 6 आहे. ओके. आणि डायगोनल एलिमेंट्स मात्र काही पण असू शकतात. नॉन झिरो, झिरो किंवा काही पण व्हॅल्यूज. इथं फक्त लक्षात ठेवायचं आहे की सिमेट्रिक मॅट्रिक्स मध्ये A12, A21 हे दोन्ही इक्वल असतात किंवा A13, A31, A23, A32.
यांच्यामध्ये प्रॉपर्टी काय आहे, यांचा रो नंबर कॉलम नंबर एक्सचेंज करायचा. 1 2 चा 2 1 केला. तर हे दोन एलिमेंट्स कसे येणार, सेम इक्वल. नेक्स्ट इज क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स मध्ये Aij इक्वल्स टू निगेटिव्ह Aj असं आपल्याला भेटते. तर इथं तुम्ही बघू शकता की जर I आणि J मी इक्वल घेतला तर डायगोनल एलिमेंट्सचे नेहमी 0 येतात. तर क्यू सिमेट्रिक मध्ये दोन प्रॉपर्टी लक्षात ठेवायच्या आहेत. पहिली प्रॉपर्टी खाली इथं साईडला मी नोट करून लिहितोय. नोट diagonal elements 0. Diagonal elements are 0. And second property, Aij is equal to negative Aji. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर का एखादा एलिमेंट A12 असेल तर तो येईल निगेटिव्ह A21. जसं इथं एक्झाम्पल बघा की 4 आहे आणि हा -4 आहे. A12 4 आहे तर A21 निगेटिव्ह 4. साइन चेंज होईल. हा -7 आहे तर हा +7. A31 A13. नंतर हा A23 आणि A32 दोघंही एक +8 आहे, एक -8 आहे. त्यांचे साइन वेगवेगळे असतात. स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. नंतर डिटर्मिनंट ऑफ मॅट्रिक्स. जर मॅट्रिक्स स्क्वेअर मॅट्रिक्स असेल 2x2 किंवा 3x3 तर त्याचा डिटर्मिनंट आपण घेऊ शकतो आणि त्याला व्हर्टिकल लाईनने आपण दाखवतो. मॅट्रिक्स समजा जर A असेल तर त्याचा डिटर्मिनंट आपण डिटर्मिनंट A अशा दोन व्हर्टिकल लाईन मध्ये त्याला लिहितो. सिंग्युलर मॅट्रिक्स म्हणजे असा मॅट्रिक्स ज्याचा डिटर्मिनंट 0 येईल आणि नॉन सिंग्युलर म्हणजे असा मॅट्रिक्स ज्याची व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट नॉन झिरो असेल. नंतर ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स. ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स मध्ये इथं दोन हॉरिझॉन्टल लाईन्स आहेत 1 2 3 4. तर पहिल्या रोला आपण कॉलम बनवला पहिला आणि दुसऱ्या रोला दुसरा कॉलम बनवला. म्हणजे काय केले, जे आडवे एलिमेंट्स होते त्यांना असं व्हर्टिकली लिहिलं, उभं लिहिलं, स्तंभामध्ये लिहिलं. तर तो जो मॅट्रिक्स भेटतो त्याला म्हणतात ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स. त्याला डिनोट करतो आपण कॅपिटल A T म्हणजे ट्रान्सपोज किंवा डॅश A ट्रान्सपोज इज इक्वल टू 1 2 पहिल्या कॉलम मध्ये जाईल, पहिली रो पहिल्या कॉलम मध्ये आणि दुसरी रो दुसऱ्या कॉलम मध्ये. सर्व रो ला कॉलम मध्ये कन्वर्ट करायचं. तर हे झाले 16 टाइप मॅट्रिक्स आहे. नंतर ऑपरेशन ऑन मॅट्रिसेस. तर महत्वाचे 3 ऑपरेशन आहेत इथं. एक आहे ऍडिशन. तर ऍड करताना मॅट्रिक्सची ऑर्डर सारखी असली पाहिजे. जसं इथं लिहिलंय A m/n आणि B m/n. दोघांची ऑर्डर सेम आहे m/n. मग त्या दोघांना आपण ऍड करू शकतो. ऍड करताना करस्पॉन्डिंग एलिमेंट्स ऍड करायचे. ओके. जसं फॉर एक्झाम्पल इथं या दोन मॅट्रिक्सचे ऍडिशन आहे. तर पहिला रो पहिल्या कॉलम मधला एलिमेंट 2 आहे आणि इथं पहिला रो पहिल्या कॉलम मधला एलिमेंट 4 आहे. तर या दोघांची ऍडिशन 2 + 4 आन्सर येईल 6. नंतर इथं 3 + 5 इज इक्वल टू 8. नंतर इथं 4 + 7 इक्वल्स टू 11. 5 + 9 इज इक्वल टू 14. अशा पद्धतीने आपण ऍडिशन घेतो आणि सेम सबट्रॅक्शन पण याच पद्धतीने घ्यायची आहे. इथं मध्ये मायनस साइन असेल आणि सबट्रॅक्शन घेताना दोन्ही मॅट्रिक्सचा रो नंबर कॉलम नंबर नंबर ऑफ रोज नंबर ऑफ कॉलम सेम असायला पाहिजे. ऑर्डर सेम असायला पाहिजे. आता बघा 2 रो 2 कॉलम 2 रो 2 कॉलम. सबट्रॅक्शन घेताना आपण करस्पॉन्डिंग एलिमेंट्सला सबट्रॅक्ट करतो. पहिला रो पहिल्या कॉलम मधला एलिमेंट इथं आहे 2 आणि सेकंड मॅट्रिक्स मध्ये पहिला रो पहिल्या कॉलम मधला एलिमेंट आहे 4. या दोघांचे घ्यायचे सबट्रॅक्शन. 2 - 4 निगेटिव्ह 2. 3 - 5 निगेटिव्ह 2. 4 - 7 निगेटिव्ह 3. 5 - 9 निगेटिव्ह 4. अशा पद्धतीने ही सबट्रॅक्शन आपण घेतले. समजलं असेल सर्वांना. ऍडिशन सबट्रॅक्शन अतिशय सोपे आहे. नंतर आहे मल्टिप्लिकेशन. मल्टिप्लिकेशन मध्ये महत्वाची कंडिशन अशी आहे की दोन मॅट्रिक्सला आपण तेव्हाच मल्टिप्लाय करू शकतो जर का त्यांची ऑर्डर घेताना पहिल्या मॅट्रिक्सचे नंबर ऑफ कॉलम्स आणि दुसऱ्या मॅट्रिक्सचे नंबर ऑफ रोज सारखे असायला पाहिजे. जसं इथं दिलंय m/n आणि n/p सारखे असायला पाहिजे. आणि मग आपण असं म्हणू शकतो की जे आन्सर आहे मल्टिप्लिकेशनचं
त्याची ऑर्डर येईल M/P. ओके. जसं इथं एक एक्झाम्पल दिलंय मल्टिप्लिकेशनचं. समजा फॉर एक्झाम्पल आपल्याला एक उदाहरण भेटलंय. ए मॅट्रिक्स ए दिलाय 1 2 3 3 2 1. 2/3 मॅट्रिक्स आहे. 2 रो आहेत आणि इथं 3 कॉलम्स आहेत. एवढं समजलं. नंतर मॅट्रिक्स बी. मॅट्रिक्स बी मध्ये 3 रो आहेत आणि 4 कॉलम आहेत. आता समजा मला या दोन्ही मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे. मल्टिप्लिकेशन घेण्याच्या आधी पहिल्या मॅट्रिक्सचे नंबर ऑफ कॉलम्स आणि दुसऱ्या मॅट्रिक्सचे नंबर ऑफ रोज सारखे असायला पाहिजे, तरच मल्टिप्लिकेशन पॉसिबल आहे. तर इथं आपण बघू शकतो की पहिल्या मॅट्रिक्सचे नंबर ऑफ कॉलम 3 आणि दुसऱ्या मॅट्रिक्सचे नंबर ऑफ रोज हे 3 आहे, म्हणून मल्टिप्लिकेशन पॉसिबल आहे. आता मल्टिप्लिकेशन घेताना आपण काय करतो, पहिल्या मॅट्रिक्सच्या रोनी दुसऱ्या मॅट्रिक्सच्या प्रत्येक कॉलमला आपण मल्टिप्लाय करतो. बघा आता A into B is equal to पहिला एलिमेंट आपण घेताना हा जो पहिला रो आहे त्याने पहिल्या कॉलमला मल्टिप्लाय करणार आणि करस्पॉन्डिंग एलिमेंटला करस्पॉन्डिंग एलिमेंट सोबत मल्टिप्लाय करणार. 1 into 1 1 प्लस 2 into 2 4 प्लस 3 into 1 3. समजलं. पहिल्या रोनी पहिल्या कॉलमला आपण मल्टिप्लाय केलं. 1 into 1 1, 2 2 जा 4, 3 1 जा 3. सेम वे आता पहिल्या रोनी दुसऱ्या कॉलमला मल्टिप्लाय करा. 1 into 2 2 प्लस 2 into 0 प्लस 0 प्लस 3 into 3 9. ओके. दुसऱ्या कॉलमला. तसंच आता तिसऱ्या कॉलमला 1 into 3 3, 2 1 जा 2 प्लस 3 4 जा 12. And the last one is first row multiplied with the fourth column. 1 into 4 4, 2 into 2 4 plus 3 into 0 0. अशा पद्धतीनं सेम वे दुसऱ्या रोनी पहिल्या कॉलमला आपण मल्टिप्लाय करणार. 3 1 जा 3, नंतर 2 2 जा 4, नंतर 1 1 जा 1. ओके. या सिक्वेन्सने आपण मल्टिप्लिकेशन असं घ्यायचं. दुसऱ्या कॉलमला मल्टिप्लाय करा. 3 2 जा 6, 2 0 जा 0, 1 3 जा 3, 6 प्लस 3 9 येईल. नंतर दुसऱ्या रोनी तिसऱ्या कॉलमला मल्टिप्लाय करा. 3 3 जा 9, 2 1 जा 2 प्लस 1 4 जा 4. ओके. देन चौथ्या कॉलमला 4 3 जा 12, 2 2 जा 4 प्लस 1 0 जा 0. And finally the answer is 8 11 17 8 8 9 15 6. अशा पद्धतीने आपण मल्टिप्लिकेशन घेऊ शकतो. कुठल्याही दोन मॅट्रिक्सचं का नाही, ज्या दोन मॅट्रिक्स मध्ये नंबर ऑफ कॉलम्स आणि नंबर ऑफ रोज इक्वल आहेत अशा मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन आपण घेऊ शकतो. ओके. इज दिस क्लिअर? तर हा पार्ट झाला आता 11th स्टँडर्डचा. आपण प्रॉपर्टीज बघू काही मल्टिप्लिकेशनच्या. A into B एखाद्या मॅट्रिक्सच्या प्रॉडक्टचा आन्सर आपल्याला माहिती असेल तर B into A एक्झिस्ट होईलच याची गॅरंटी नाही. जसं हा मॅट्रिक्स 2/2 आहे, नंतर 2/2 मॅट्रिक्स आहे आणि B जो मॅट्रिक्स आहे तो आहे 2/3. ठीक आहे. आता इथं नंबर ऑफ कॉलम आणि नंबर ऑफ रोज सारखे आहेत. पहिल्या मॅट्रिक्स मध्ये नंबर ऑफ रोज कॉलम्स आणि दुसऱ्या मॅट्रिक्स मध्ये नंबर ऑफ रोज सारखे आहेत, म्हणून आपण मल्टिप्लाय करू शकतो. मल्टिप्लिकेशन घेताना 2 3 जा 6 प्लस 1 1 जा 1 पहिल्या रोनी पहिल्या कॉलमला, दुसऱ्या रोनी दुसऱ्या कॉलमला मल्टिप्लाय करा. 2 2 जा 4 प्लस 1 0 जा 0. नंतर पहिल्या रोनी तिसऱ्या कॉलमला मल्टिप्लाय करा. 0 प्लस 4, 2 into 0 0 प्लस 4 1 जा 4. सेम वे सेकंड रोनी मल्टिप्लाय करा. पहिला कॉलम, दुसरा कॉलम आणि तिसऱ्या कॉलमला रिस्पेक्टिव्ह एलिमेंट्सनी मल्टिप्लाय केल्यावर हा मॅट्रिक्स भेटतोय.
AB is equal to 6 7 4 4 6 2 12. Does BA exist? तर B into A घेताना आपण बघू शकतो की B मध्ये किती कॉलम्स आहेत 3 आणि नंबर ऑफ रोज इन A 2 दोन्ही सारखे नाहीत. म्हणून इथं फक्त A into B पॉसिबल आहे पण B into A पॉसिबल नाही कारण तिथं नंबर ऑफ रोज दुसऱ्या मॅट्रिक्सच्या आणि पहिल्या मॅट्रिक्सच्या नंबर ऑफ कॉलम्स हे इक्वल नाहीत. इक्वल असतील तरच आपण मल्टिप्लिकेशन घेऊ शकतो. म्हणून आपण असं म्हणतो की AB एक्झिस्ट अँड BA डज नॉट एक्झिस्ट. म्हणजे असं शक्यता आहे असू शकते की इफ AB एक्झिस्ट देन BA मे ऑर मे नॉट एक्झिस्ट. We have to write everything in the order. So here AB is of order 3 by 3 because if we multiply here there are 3 rows and 2 columns and here 2 rows 3 columns. So 3 by 3 matrix will be the product. B into A will be of the order 2 by 2 because here the it is 2 by 3 B and 3 A is 3 by 2. So number of columns and number of rows are equal 3 3. So order of the answer will be 2 by 2. AB आणि BA इक्वल होतीलच याची गॅरंटी नाही. जसं इथं AB ची व्हॅल्यू काढली त्यांनी ही आणि BA ची व्हॅल्यू ही वेगळी भेटली. दोन्ही 2 by 2 आहेत पण आन्सर वेगळे वेगळे भेटले. तर हे लक्षात ठेवा AB is not equal to BA. म्हणजेच आपण म्हणू शकतो की मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन इज नॉट कम्युटेटिव्ह. पण असोसिएटिव्ह आहे. जसं असोसिएटिव्ह मध्ये आपण ब्रॅकेट चेंज करू शकतो. डिस्ट्रीब्युटिव्ह पण आहे. A into B plus C, AB plus BC, AB plus AC. जर A into B 0 असेल तर एखादा मॅट्रिक्स 0 असेल एकतर A किंवा B. पण याची गॅरंटी नाहीये. दोन्हीपैकी एक 0 नसला तरीही आन्सर 0 येऊ शकते. जसे या केस मध्ये आपण बघू शकतो की सर्व काही 0 0 0 0 आले म्हणजे हा नल मॅट्रिक्स भेटलाय. सो या नल मॅट्रिक्स मध्ये आपण असं म्हणू शकतो की हा भेटवण्यासाठी जे ओरिजिनल 2 A आणि B होते ते दोन्ही 0 मॅट्रिक्स नव्हते. सो इट इज नॉट नेसेसरी that either A equal to 0 or B equal to 0. नंतर AB equal to AC असेल तर असं नाही म्हणू शकत आपण की B equal to C यायलाच पाहिजे. जसं इथं आन्सर दोघांचंही नल मॅट्रिक्सच आलंय इक्वल आहे. पण त्याच्यावरून असं नाही म्हणू शकत की A कॅन्सल करा आणि B equal to C घ्या. नाही. B आणि C अनइक्वल पण असू शकतात. MCQ बघा काही प्रॅक्टिस म्हणून. So multiplication of two matrix is possible when केव्हा possible असते multiplication number of columns in the first is equal to number of rows in the second. Number of columns in A equal to number of rows in B. Option third is correct. Okay. Next. Matrix A आणि B दिलाय A into B विचारलाय. पहिला मॅट्रिक्स A 2 by 3 आहे आणि दुसरा 3 by 2 आहे. त्याच्यामुळे याचे नंबर ऑफ कॉलम्स आणि याचे नंबर ऑफ रोज सारखे आहेत तर मल्टिप्लिकेशन पॉसिबल आहे आणि आन्सरची ऑर्डर येईल 2 by 2 4 एलिमेंट. तर आता प्रत्येक रोनी प्रत्येक कॉलमला मल्टिप्लाय करा. 2 3 जा 6, 3 1 जा 3 plus 5 2 जा 10. 6 plus 3 plus 10, 19 is the answer. पहिला एलिमेंट 19 आहे. दुसरा एलिमेंट पहिला रो ने दुसऱ्या कॉलमला मल्टिप्लाय करा. 2 1 जा 2 0, 5 1 जा 5, 2 plus 5 7. दुसरा एलिमेंट आहे 7. तिसरं दुसऱ्या रो ने पहिल्या कॉलमला मल्टिप्लाय करा. 4 3 जा 12, 1 1 जा 1 plus 2 2 जा 4, 12 plus 1, 12 plus 4 16. सो या दोघांपैकी एक आन्सर असेल. त्याचा अर्थ हेच आन्सर आहे ऑप्शन 4 कारण की इथं 18 पाहिजे आपल्याला पहिला एलिमेंट. ओके.
नेक्स्ट ए आणि बी मॅट्रिक्स दिलेत. ए इंटू बी विचारलंय. बघा या मॅट्रिक्सची ऑर्डर आहे 3/2 आणि याची आहे 3/3. तर याचे पहिल्याचे नंबर ऑफ कॉलम्स इज नॉट इक्वल टू दुसऱ्याचे नंबर ऑफ रोज, सो देअरफॉर मल्टिप्लिकेशन डज नॉट एक्झिस्ट. ए बी इज नॉट पॉसिबल. समजलंय का सर्वांना? अशा पद्धतीने आपण मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन घेऊ शकतो. आता मल्टिप्लिकेशन नंतर आपल्याला 12th स्टँडर्डचा पार्ट डिस्कस करायचा आहे. मॅट्रिक्सचा इन्व्हर्स फाइंड करणे बाय एलिमेंटरी ऑर adjoint मेथड आणि अप्लिकेशन ऑफ मॅट्रिसेस. इथं पण दोन मेथड आहेत, इन्व्हर्जन आणि रिडक्शन, सॉल्विंग द सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन. सो नाउ लेट अस डिस्कस दिस. पहिला पार्ट आहे एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन. आता बघा एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन हे 6 प्रकारचे आहेत. एक तर इंटरचेंज ऑफ एनी टू रोज, कोणत्याही दोन रोला आपण इंटरचेंज करू शकतो. इंटरचेंज ऑफ एनी टू कॉलम्स, दोन कॉलमला इंटरचेंज करू शकतो. मल्टिप्लिकेशन ऑफ एनी नॉन झिरो स्केलर टू एनी वन रो, कुठल्याही एका रोला एखाद्या कॉन्स्टंटनी किंवा एखाद्या कॉलमला एखाद्या कॉन्स्टंटनी मल्टिप्लाय करता येते. आणि इथं एखाद्या रोचा कॉन्स्टंट मल्टिपल दुसऱ्या रो मध्ये ऍड करू शकतो किंवा एखाद्या कॉलमचा कॉन्स्टंट मल्टिपल दुसऱ्या कॉलम मध्ये ऍड करू शकतो. यांनी डिटर्मिनंट जो आहे तो इक्विव्हॅलंट राहत, मॅट्रिक्स जो आहे तो इक्विव्हॅलंट राहतो. ओके. आणि दुसरा पार्ट आहे इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्स. तर इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्सचा कन्सेप्ट असा आहे की जर दोन मॅट्रिक्सचा प्रोडक्ट हा आय असेल, आय म्हणजे काय, आयडेंटिटी मॅट्रिक्स, 2/2 ऑर्डरचा किंवा 3/3 ऑर्डरचा, तर त्या दोघांना आपण म्हणू शकतो ते दोघं एकमेकांचे इन्व्हर्स आहेत. ए इंटू बी इज इक्वल टू बी इंटू आय इज इक्वल टू आय जर असेल कॅपिटल आय, तर अशा मॅट्रिक्सला आपण म्हणायचं दे आर इन्व्हर्स ऑफ इच अदर. ओके. आता इन्व्हर्स काढताना एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन जी मेथड आहे ती थोडीशी डिफिकल्ट आहे आणि त्या मेथडनी जर का तुम्ही ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन सॉल्व्ह केले तर खूप लेंथी जाईल. आणि तसंही एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन जे आहे ही आपल्या सिलेबस मधून डिलीट केलेली आहे, पण हे 6 ऑपरेशन असतात हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. So methods to find the inverse of matrix, we will find out the inverse only by adjoint method. एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन डिलीट झाले. adjoint मेथड मध्ये फॉर्म्युला ए इन्व्हर्स इक्वल्स टू 1 डिटर्मिनंट ऑफ ए इंटू adjoint ऑफ ए. तर डिटर्मिनंट ऑफ ए जो असतो तो आपण इझिली काढू शकतो आणि adjoint ऑफ मॅट्रिक्स हा को फॅक्टर मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज घ्यायचा आहे. जसं फॉर एक्झाम्पल मॅट्रिक्स ए दिलाय, आपण डिटर्मिनंट आधी काढून घेतला 13 नॉन झिरो आहे, म्हणून आपण म्हणू शकतो ए इन्व्हर्स एक्झिस्ट. जर का डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 आली तर म्हणायचं की ए इन्व्हर्स डज नॉट एक्झिस्ट, इन्व्हर्स डज नॉट एक्झिस्ट. आता इथं मॅट्रिक्स ए दिलाय, त्याचे चारही एलिमेंटचे 4 को फॅक्टर काढले. को फॅक्टरचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, -1 रेस टू रो नंबर प्लस कॉलम नंबर इंटू मायनस. या पद्धतीने सर्व कोफॅक्टर काढायचे, त्या कोफॅक्टरचा मॅट्रिक्स बनवायचा आणि त्या मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज घ्यायचा, म्हणजे ज्या हॉरिझॉन्टल लाईन आहेत त्यांना व्हर्टिकल बनवायचं. तो झाला आपला ऍडजॉइंट ऑफ ए. ओके. आता एक शॉर्टकट आहे, जर 2/2 मॅट्रिक्स असेल तर आपण काय करतो, -1 5 3 2, तर याचा ऍडजॉइंट घेताना आपण या दोन एलिमेंटला, हा पहिला चौथा एलिमेंट, या दोन एलिमेंटला एक्सचेंज करतो आणि हे जे उरलेले दोन एलिमेंट्स आहेत नॉन डायगोनल, त्यांची साइन चेंज करतो. ओके. हा शॉर्टकट लक्षात ठेवा ऍडजॉइंट काढण्याचा. त्या शॉर्टकटचा वापर करून आपण इझिली ऍडजॉइंट काढू शकतो आणि फटाफट आपण आन्सर घेऊ शकतो. जसं इथं सेकंड एक्झाम्पल बघा, या एक्झाम्पल मध्ये ऍडजॉइंट ऑफ बी काढताना या 2 3 ला एक्सचेंज करा 3 2 आणि इथं यांची दोघांची साइन चेंज करा, -2 चा 2 होईल आणि +2 चा -4 होईल. समजलं? अशा पद्धतीने आपण ऍडजॉइंट काढू शकतो. Matrix multiplied by its adjoint or adjoint multiplied by matrix is equal to determinant of A into capital I. जसं मॅट्रिक्स ए दिलाय त्याचा डिटर्मिनंट आपण घेतला -2. आता adjoint ए काढताना तुम्हाला माहिती आहे या दोघांना एक्सचेंज करतो आपण 4 1 आणि या दोघांची साइन चेंज करायची, -2 -3. या दोघांचं मल्टिप्लिकेशन घेऊन बघा, तर तुम्हाला
-2 इंटू 1001 भेटेल. तर हा जो -2 आहे हा काय होता डिटर्मिनंटची व्हॅल्यू आणि आय म्हणजे हा काय आहे आयडेंटिटी मॅट्रिक्स. म्हणून इथं फॉर्म्युल्यामध्ये लिहिलंय डिटर्मिनंट ऑफ ए इंटू आय. हा शॉर्टकट लक्षात ठेवायचा आहे दुसरा. नंतर हा एक तिसरा शॉर्टकट आहे की जर डायगोनल एलिमेंट असेल आणि त्याचा इन्व्हर्स काढायचा असेल तर सरळ सरळ डायगोनल एलिमेंटचा रेसिप्रोकल घ्यायचा. जसं एक्स वाय झेडच्या ऐवजी इथं 1/x 1/y 1/z आला ए इन्व्हर्स काढताना. ओके. तर हा एक तिसरा शॉर्टकट लक्षात ठेवा. नंतर मेथड्स टू सॉल्व लिनियर इक्वेशन मध्ये इन्व्हर्जन मेथड सिलेबस मध्ये आहे, रिडक्शन मेथड सिलेबस मध्ये नाही. इन्व्हर्जन मेथड मध्ये आपल्याला बघा दोन इक्वेशन दिले असतात, त्यांना आपण ax इक्वल टू बी या फॉर्मॅट मध्ये लिहितो. मॅट्रिक्स ए मध्ये कॉलम वाईज आपण नंबर अरेंज करताना कोइफिशियंट ऑफ एक्स पहिला रो कॉलम मध्ये, कोइफिशियंट ऑफ वाय दुसऱ्या कॉलम मध्ये, किंवा एक्स वाय झेड असतील तर पहिला दुसरा तिसऱ्या कॉलम मध्ये असे लिहून काढायचे. एक्स म्हणजे व्हेरिएबल एक्स वाय किंवा एक्स वाय झेड आणि मॅट्रिक्स बी म्हणजे हे राईट हँड साइडला असलेले कॉन्स्टंट C1 C2 किंवा C1 C2 C3 D1 D2 D3 हे कॉन्स्टंट असतात. या कॉन्स्टंटनी तुम्हाला लक्षात येते की कोणतं मल्टिप्लिकेशन विचारलंय. नेक्स्ट आता आपण काय करतो, या मॅट्रिक्स ए ला इन्व्हर्सनी मल्टिप्लाय करतो, प्री मल्टिप्लाय, आणि त्याच्यावरून आपल्याला मॅट्रिक्स एक्स भेटतो ए इन्व्हर्स इंटू बी. म्हणजेच ए इन्व्हर्स काढून त्याला बी सोबत मल्टिप्लाय करा, तेवढ्याने आपल्याला आन्सर भेटून जाईल. ओके. जसं फॉर एक्झाम्पल आता इथे आपण ऍडजॉइंट काढला आणि 1 डिटर्मिनंट ऑफ ए. हा जो फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला वापरून ए इन्व्हर्स काढला आणि हा ए इन्व्हर्स एक्स मध्ये टाकला, एक्स इक्वल टू ए इन्व्हर्स इंटू बी. ए इन्व्हर्सनी मल्टिप्लाय केलं आणि -1 -3 ने डिवाइड केलंय. सो वी गेट एक्स इक्वल टू 3 वाय इक्वल टू 1. हे करस्पॉन्डिंग एलिमेंट्स व्हॅल्यू इक्वल असणार बाय इक्वॅलिटी ऑफ मॅट्रिसेस. दोन मॅट्रिक्सची ऑर्डर सेम असेल आणि जर दोन इक्वल असतील तर आपण म्हणू शकतो की त्यांचे करस्पॉन्डिंग एलिमेंट्स इक्वल असतात. तर इथे x इक्वल टू 3 आणि y इक्वल टू 1. ओके. रिडक्शन मेथड डिलीट झालेली आहे सिलेबस मधून. तर अशा पद्धतीने आपण 12th स्टँडर्डचा हा चॅप्टर पूर्ण केलाय. याच्या टाईपचे जे वेगवेगळे क्वेश्चन्स आहेत ते आपण नंतर डिस्कस करणारच आहे. आधी परत एकदा शॉर्टकट रिवाइज करून घेऊ या चॅप्टरचे. पहिला शॉर्टकट मी काय सांगितला, जर मॅट्रिक्स 2x2 दिला असेल तर त्याचा ऍडजॉइंट काढताना या दोघांना एक्सचेंज करायचा आणि या दोघांची साइन चेंज करायची. जसं DA आणि -B -C. 1 2 3 4 असेल तर 4 1 लिहिणार इथं आणि त्या दोघांची साइन चेंज करा -2 -3. हा ऍडजॉइंट काढायचा आणि त्या ऍडजॉइंटला डिटर्मिनंटने डिवाइड करायचं, मग ए इन्व्हर्स भेटून जाईल. हा दुसरा शॉर्टकट. नंतर ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए इक्वल्स टू ऍडजॉइंट ऑफ ए इंटू ए इक्वल्स टू डिटर्मिनंट ऑफ ए इंटू आय. तुम्हाला असं जर प्रॉडक्ट विचारलं तर प्रॉडक्ट घेण्याची गरज नाही, सरळ डिटर्मिनंट घ्यायचा. इथं डिटर्मिनंट -3 आहे आणि त्याला आयडेंटिटी मॅट्रिक्सनी मल्टिप्लाय करायचं. सो -3 0 0 -3 हेच आन्सर भेटेल ए आणि ऍडजॉइंट एच्या मल्टिप्लिकेशन. चौथा शॉर्टकट आहे, कधी कधी ऑप्शन मधून तुम्हाला इन्व्हर्स फाइंड करावा लागतो 3x3 मॅट्रिक्स साठी. तर त्या केस मध्ये काय करायचं, तुम्हाला हे माहिती पाहिजे की ए आणि मॅट्रिक्सचा इन्व्हर्स ए इन्व्हर्स या दोघांचा प्रॉडक्ट हा नेहमी आयडेंटिटी मॅट्रिक्स असतो. आयडेंटिटी मॅट्रिक्स 1 0 0 0 1 0 0 0 1 हा असतो. तर तुम्ही मल्टिप्लिकेशन घेऊन बघायचं ऑप्शन ABCD सोबत. या सर्व मॅट्रिक्सच्या प्रत्येक रोचं कॉलम सोबत मल्टिप्लिकेशन घेऊन बघू शकता की आन्सर जे आहे ते आयडेंटिटी मॅट्रिक्स येत आहे का. आयडेंटिटी मॅट्रिक्स येत असेल तर हा ऑप्शन मधला जो मॅट्रिक्स आहे तो ए इन्व्हर्स असेल. हा एक दुसरा शॉर्टकट आहे इन्व्हर्स फाइंड करण्याचा. तर आज आपण थिअरी पाहिली मॅट्रिक्स चॅप्टरची. आपण पुढच्या लेक्चर मध्ये डिस्कस करू वेगवेगळ्या टाईपचे क्वेश्चन्स मॅट्रिक्स मधले जे CET मध्ये विचारले जाऊ शकतात. सो थँक यू व्हेरी मच. बाय. सी यू.